ही बघा, आता आमच्या बागेत ओव्याची झाडं असत, त्याची आपण पानं काढूया, भजी करू. अशी कोळी कोळी पानं काढली तर त्याची भजी पावसात खाऊक बरी. ही आता पानं अशी चांगली धुवून घ्यायची, माती असतात अशी धुवून स्वच्छ करून पानं घ्यायची आणि ती पुसून घ्यायची. अशा प्रकारे ही पानं मी पुसून घेतलंय. या बेसनचा पीठ याच्यात मी हळद, जरासो गरम मसालो, मीठ आणि सोडू टाकून हे पीठ आता कोळसून घेतलंय. आता आपण भजी सोडू घेऊया. अशा प्रकारे ही ओव्याची भजी मी आता तेलात सोडलंय. आता अशी फुगली की जरा लालूच झाली की ती भजी तेलातनं बाहेर काढायची, काय खाऊ झाली. प्रकारे ओव्याची भजी तयार झाली. आता आपण खाऊक तयार.